नमस्कार. 3 इंचाची बाही कटिंगचा सिक्रेट फॉर्म्युला म्हणजे 3 इंचाची किंवा 2.5 इंचाची बाही तुम्ही ज्यावेळेस कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला खूप मोठा असा प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम या व्हिडिओतून सॉल्व्ह होणार आहे. तर 3 इंचाची परफेक्ट बाही कटिंग कशी करायची ते पहा. तर मी आहे दीपाली, तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि 3 इंचाची बाही कटिंगला आपण सुरुवात करूयात. तर नॉर्मल 3 इंचाची बाही तुम्ही कशी कटिंग करता तर बघा, 3 इंच आपण बाहीची उंची ठेवत असतो. पहा, मी 3 इंचावरती उंची ठेवली. तर आपण काय करतो त्यामध्ये 1 इंच पुन्हा ऍड करतो. हे पहा, 1 इंच मी ऍड केलं तर 4 इंचावरती मार्किंग झालं. तर 3 इंच इकडून ठेवतो आणि इथं पहा 1 इंच म्हणजे 4 इंच तर झालं. इथून पहा मी रेष आखून घेते. आता रेष आखून घेतली. आता बघा 3 इंचाची बाही कटिंग आपण कशी करतो तर एवढंच मार्किंग धरलं जातं. तर रुंदी आहे ना ती आपल्या मेजरमेंटनुसार ठेवली जाते. कोणाची 6 असते, कोणाची 6.5 असते, कोणाची 7 असते. रुंदी म्हणजे इथून इथपर्यंतचा भाग आणि उंची म्हणजे इथून इथपर्यंतचा भाग. तर उंची ज्यावेळेस आपण 3 इंच ठेवतो त्यावेळेस हे पहा इथून 3 इंच आणि ही रुंदी ना आपण आपल्या ब्लाऊजनुसार कोणाची 8 असते, कोणाची 8.5, कोणाची 9, कोणाची 9.5, कोणाची 10 असं म्हटलं तरी असतं. साईजनुसार कोणाची 5.5 म्हटलं तरी असते, कोणाची 6.5 म्हटलं तरी असते रुंदी. तर आता बघा, ज्यावेळेस आपण ही बाही कटिंग करतो त्यावेळेस 3 इंचाची कॅप हाईट सर्रास ठेवली जाते. आता बरेच लोक काय करतात, कॅप हाईट आहे ना कोण 2.25 इंच ठेवतो, कोण 2.5 इंच ठेवतो, कोण 2 इंच. म्हणजे साईजनुसार कॅप हाईट असते ना, ते इथून इथपर्यंतचं अंतर असतं ना ते कॅप हाईट असतं. तर 3 इंचचे कॅप हाईट ठेवलं किंवा 2.25 इंच कॅप हाईट ठेवली तर बघा ठीक आहे, इथून एवढं मार्किंग राहतं. परंतु हे मार्किंग जे असतं ना ते आपण वाढवलेलं असतं. हे मार्किंग जे असतं ना ते आपण वाढवलेलं असतं. जे आपलं काय होणार आहे, पुन्हा ज्यावेळेस आपण बाही शिलाई करतो त्यावेळेस इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. म्हणजे हे पूर्ण जे मार्किंग आहे ते शिलाईमध्ये जातं. आणि पहा, इथून इथपर्यंत आपण 1.5 इंच ठेवतो आणि हे रेषा जी आहे ती इकडं या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे जोडून घेतो. आणि हे पहा, अशा प्रकारे आपण काय करतो, ही बाही जी आहे ना, आता सेप थोडासा वेगळा आलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण कटिंग करतो. तर पहा, मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. ही बाही आपण अशी बाही म्हणजे कटिंग करतो. आता पहा, हा खोल भाग, हे पहा, ही 3 इंचाची बाही कटिंग झाली. आता हे खालचं अंतर आहे ना ते अशा प्रकारे काय होतं, आपलं शिलाईमध्ये जातं सगळं. तर इथे काकेमध्ये पहा, कुठेही आपला स्पेस शिल्लक राहत नाही. एकदम पूर्ण स्लिम अशी बाही तयार होते. म्हणजे हे चुकीची बाही आहे. ही बाही कशी आहे, चुकीची आहे. तर तुम्हाला व्यवस्थित बाही कशी तयार करायची ते सांगते अगदी थोड्या वेळात. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. लाईक सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका. तर 3 इंचाचा बाही कटिंग करण्याचा सिक्रेट जी टिप्स आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे. इथून बघा 3 इंचावरती मी मार्किंग केलं बाही कटिंगसाठी. पहा किती, 3 इंचावरती. तर 1 इंच मी त्यामध्ये ॲड केलं, हे झालं 4 इंच. तर इथून पण पहा 3 इंचावरती मार्किंग केलं, 1 इंच ॲड केलं, हे झालं 4 इंच. हे झालं का 4 इंच. तर इथून इथपर्यंत मी हे जोडून घेते. पहा, इथून इथपर्यंत मी हे जोडून घेतलं. आता हे अंतर आहे ना आपलं, ते मगाच्या सारखंच काय होणार आहे, शिलाईमध्ये जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. हे अंतर जे आहे ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. तर आता पहा, रुंदी आहे ती आपण आपल्या अकॉर्डिंग म्हणजे आपल्या ब्लाऊजनुसार ठेवायची असते. मी 8.5 इंचावरती ठेवलेली आहे. तर आता 36 साईजचा ब्लाऊज कटिंग करताना आपण 3 इंच कॅप हाईट ठेवतो. जर तुम्हाला 38 साईज ठेवायची असेल तर 3.25 इंचावरती आपण कॅप हाईट ठेवली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सांगते, त्यापेक्षा जास्त 40 साईज असेल तर ती 3.5 इंचावरती. असं म्हणजे टेपच्या 2 रेषा 36 साईजपासून इकडं आणि 36 साईजपासून इकडं वाढत जाते. तर इकडं पहा 2 रेषा साईजनुसार वाढत गेली. तर ज्यावेळेस तुम्ही 34 साईजचा कटिंग करताल तो ती 2.25 इंचावरती. ज्यावेळेस तुम्ही 32 साईजचा कटिंग करताल त्यावेळेस ते 2.5 इंचावरती आणि ज्यावेळेस त्यापेक्षा कमी त्यावेळेस ते 2.5 असं म्हणजे कमी जास्त होत असते. तर इथून पहा 1.5 इंचावरती मार्किंग करायचं. इथून 1.5 इंचावरती मार्किंग केलं. आता पहा, इथून 1.5 इंचावरती मार्किंग केलं. ही रेषा जी आहे ती परफेक्ट अशी इकडं तिरकस जोडून घेतली. तर पहा, टेपच्या 2 रेषा एवढं डाऊन करायचं असतं. इथं कुठली पण बाही कटिंग करायचं असो, टेपच्या 2 रेषा एवढं डाऊन करायचं असतं. तर आता पहा, अशा प्रकारे सेप जो आहे, आता सेपचा पण एक फॉर्म्युला असतो. हे पहा, इथून असं जोडलं जातं, मध्य काढला जातो
मध्याच्या वरती टेपच्या 3 रेषा एवढं मार्किंग केलं जातं आणि मध्याच्या खाली एवढं टेपच्या 3 रेषा एवढं मार्किंग केलं जातं. तर ह्या मार्किंगवरती हे पहा अशा प्रकारे आपला हा शेप जो आहे तो आला पाहिजे. तर इथून वरती हा 1 इंच जसा आहे तसाच जातो आणि पुन्हा इथं खाली येतो. हे पहा अशा प्रकारे आणि हा इथं जोडला जातो आणि तिरकस असा इथं खाली येतो. पहा ज्यावेळेस हे मार्किंग, हे पहा ही गोष्ट लक्षात घ्या, हे मार्किंग ज्यावेळेस तुम्ही सोडून देता, हे सरळ ठेवता, सरळ अजिबात देखील ठेवायचं नाही, त्यावेळेस काकेमध्ये गुढी तयार होते. तर हे अशा प्रकारे खाली ठेवायचं. तर पहा आता मगाच्या सारखीच बाही तयार झाली नाही, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. तर आता काय करायचं पहा, टेपचा 1.5 इंच एवढं खाली वाढवायला आपल्याला परमिशन असते. किती? टेपच्या 1.5 इंच एवढं खाली वाढवायचं आणि आपली जेवढी रुंदी ठेवली ना त्याचा मध्य काढायचा. हे पहा मध्य काढायचा इथं. आता ही परफेक्ट बाही झाली, हे मध्य काढून घ्यायचा आणि ही रेष जी आहे ना अशी सरळ अगोदर जोडायची. पुन्हा मी तुम्हाला सांगते कशी जोडायची ते. आता पहा ही जी बाही आहे ना ती परफेक्ट तयार होते. आता हे अशा प्रकारे आणि इथं पहा गोलाकार शेप द्यायचा आणि गोलाकार शेपनेच हे खाली अशा प्रकारे न्यायचे आहे. तर आता इथून 1.5 इंचावरती मार्किंग करायचं पहा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता इथून दंडघेर प्लस 1.5 इंच काय असेल तुमचा दंडघेर ते ठेवून घ्यायचं. तर पहा इथं जर दंडघेर आला माझा तर पहा इथून तिरकस कट होणार आहे. हे पहा इथं दंडघेर आलेला आहे, इथून 1.5 इंच आणि हे पहा अशा प्रकारे. म्हणजे हे मार्किंग जे आहे ना इथं आपलं वाढत जातं. म्हणजे हे पहा अशा प्रकारे. ते थोडंसं पहा इथं थोडासा असा शेप जरी दिला तुम्ही गोलाकार तर ठीक आहे, काहीच अडचण नाही. हे पहा तुम्हाला दाखवते. इथं जरी थोडासा असा शेप दिला ना गोलाकार, अशी बाही कटिंग करा पहा. म्हणजे काय होणार आहे, तुमचा ब्लाऊज जो आहे तो अजिबात देखील चुकणार नाही. परफेक्ट बाही झाली कटिंगची आणि मुंड्यामध्ये म्हणजे पाठीमागे पण सरणार नाही. कटिंग करून दाखवते तुम्हाला. हे पहा इथून थोडंसं तिरकस आपण कटिंग केलं होतं. हे झाली बाही. बघा किती सोपी पद्धत आहे. म्हणजे 2.5 इंचाची बाही पण तुम्ही अशा प्रकारे कटिंग करू शकता. या मेजरमेंटनुसार हे 3 इंचाची झाली. 2.5 इंचाची बाही पण तुम्ही काय करू शकता, यानुसार ना कटिंग करू शकता. पहा या 2 बाहीमध्ये ही एकदम परफेक्ट बाही तयार झालेली आहे आणि ही बाही जी आहे ती आपली चुकीची बाही आहे. तर कशा वाटल्या या 2 बाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची बाही कटिंग करून हवी असेल तरी पण सांगा. पहा मस्त अशी ही बाही तयार झालेली आहे. ही आपली परफेक्ट बाही आहे, ही आपली चुकीची बाही आहे.